मंडळी जय महाराष्ट्र, आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 21व्या हप्त्या संदर्भात माहिती घेऊत, पण एक महत्त्वाची टिप, महत्त्वाचं अपडेट पीएम किसान अधिकृत वेबसाईटवर आहे, ते आपण जाणून घेऊत. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. 50+ बिझनेस आयडिया शेतीसोबत गावामध्ये राहून करायचे असतील, त्यासोबतच काही सरकारी योजनेची माहिती परिपूर्ण बिझनेससाठी पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपण पाहिलं तर पीएम किसान योजनेसाठी मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषाबाबत येऊ शकणारी काही संशय प्रकरणे विभागाने ओळखली आहेत. म्हणजे काहीतरी जे शेतकरी आहेत, या शेतकरी काही वगळले गेलेले आहेत. आपण पाहू शकता अधिकृत वेबसाईटवरून आपण माहिती देत आहोत. पहा, पहिली टिप देण्यात आलेली आहे. 1/2/2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी वगळण्यात आलेले आहेत असं नमूद केलेलं आहे. मी सांगत नाही की हेच शेतकरी अपात्र ठरतील, हे मी सांगू शकणार नाही. फक्त मी सांगत आहे की 1/2/2019 नंतरची मालकीची जमिनी मालकी घेतलेले शेतकरी अपात्र ठरतील, ज्यामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे. पती पत्नी दोघांमध्ये प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन असे इथं देण्यात आले. प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर ॲपच्या नो युअर स्टेटसवर KYC किंवा किसान ई मित्रच्या बोटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपण जर पाहिलं तर इथं खाली यायचं आहे. इथं आपल्याला एक ऑप्शन दिसतो मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की eKYC म्हणजे इथं थोडक्यात माहिती देतो मित्रांनो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर eKYC 1 आणि तुमची स्थिती जाणून घ्या, या दोनद्वारे तुम्ही स्टेटस चेक करू शकता. eKYC वगैरे चेक करून आणि सोप्या तुमची स्थिती जाणून घ्या. नो युअर स्टेटस म्हणजेच हेच पर्याय, हे पर्याय तुम्हाला दिसत असेल, याच्यावर क्लिक करून तुमचा स्टेटस काढा, जेणेकरून तुम्हाला तुमची पात्रता भेटेल. हीच होती महत्त्वपूर्ण बातमी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.